आणि कोण आहे यशू? कोण आली यशू? आत्तू आली. रोज कोण आहे? कोण आहे? अर्जुन, मामा मामी, मामा मामी आणि यशिका. आज आहे 20 मे आणि आज आहे आमच्या किट्टू मॅडमचा बर्थडे आणि योगायोगाने आम्ही आज शिराळ्यामध्ये सुद्धा आहे. हॅपी बर्थडे किट्टू, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ, तुला जे आयुष्यात पाहिजे ते सगळं मिळू दे. आणि आम्ही आहे तर आता किट्टूचा बर्थडे सेलिब्रेट करूनच जाणार आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर किट्टू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे One eternity later. गाइज, आज आहे 23 मे आणि 20 मेला अर्जुनला 5.5 महिने कंप्लीट झाले. जेव्हा आम्ही लास्ट टाइम डॉक्टरांकडे गेलेलो तेव्हा त्यांनी डाळीचं पाणी, भाताची पेज असं द्यायला सांगितलं. सो पहिल्यांदा तो दूध सोडून असं काहीतरी घेणार आहे आज आणि त्यालाच अन्नप्राशन म्हणतात. अन्नप्राशन हा 16 संस्कारांमधला एक 9वा संस्कार आहे. खूप लोक त्याला छानपैकी आजकाल सेलिब्रेट सुद्धा करतात. माझं असं पर्सनल मत आहे की अन्नप्राशनला खूप काय जे पदार्थ ठेवतात तर तो खातच नाही, फक्त आपल्या हौसेसाठी करायचं. सो बघू, म्हणजे केलं तर केलं, नाही तर नाही असं आहे. कारण की सगळे एवढे पदार्थ मांडायचे, खाणार तर फक्त लिक्विड आणि 1-2 पदार्थच असतात. सो बघू. तर आज फायनली त्याचं अन्नप्राशन होणार आहे. आज गुरुवार आहे, आज चांगला दिवस आहे. असं म्हणतात की चांगला दिवस बघून, शुभ दिवस बघून, पॉझिटिव्ह व्हाइब्स घेऊन, मनात चांगले विचार घेऊन, देवाला चांगली प्रार्थना करून आपल्या बाळाला हे अन्नप्राशन करायचं असतं. त्याच्यामुळं तो ते आयुष्यभरासाठी घेणार असतो. सो ती पॉझिटिव्ह व्हाइब आपल्या बाळापर्यंत पोहोचावी अशी देवाला प्रार्थना करून आपल्या बाळाला अन्न द्यावं असं म्हणतात. आणि हेच अन्नप्राशन च्या कार्यक्रमामध्ये सुद्धा केलं जातं. सो आज मी मनामध्ये ते केलेलं आहे अन्नप्राशन कार्यक्रमाचं. बघू. आणि बघा आता ती मुगाची पेज कशी आहे. त्याने जर व्यवस्थित खाल्ली तर मी एका व्हिडिओमध्ये दाखवेन सुद्धा की ती मी मुगाची पेज कशी बनवली आहे, मुगाच्या डाळीची पेज. तर चला आता अर्जुनला मुगाच्या डाळीची पेज देते आणि त्यानंतरचा माझा अनुभव सांगते. त्याला आहे मुगाच्या डाळीचं पाणी. केवढं खायचं? छान 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 छान. कसलं भारी. आवडलं अर्जुनला? आवडलं? आवडलं? सो अर्जुनला मुगाच्या डाळीची पेस्ट दिली आणि त्याने खूप चांगल्या पद्धतीने ती पिलेली आहे. बिलकुल रडला नाही आणि त्याला आय थिंक ती आवडली. तो हसत हसत मस्त पित होता. तुम्ही तो शॉर्ट पाहिलाच. आणि आज संध्याकाळी पण मी त्याला भाताची पेस्ट देणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेलच. सुरुवात अशीच करायची असं डॉक्टर सुद्धा म्हणतात. आणि द्यायचं असेल तर मुगाच्या डाळीची पेस्ट सकाळची द्यायची आणि भाताची पेस्ट संध्याकाळची द्यायची. सो मी पण आज तसंच केलेलं आहे. आता बघू अर्जुनला ते किती प्रमाणात पचतं नाही पचतं ते मी तुम्हाला उद्या सांगेलच. हाय गाईज, आता झालेली आहे संध्याकाळची वेळ आणि मी आता अर्जुनला भाताची पेस्ट देणार आहे. आम्ही संध्याकाळचं दुपारी झोपलो, त्यानंतर संध्याकाळचं वॉक करून आलो आणि आता भाताची पेस्ट देणार आहे. बघू. सकाळची तर डाळ त्याला चांगली पचलेली आहे, काहीच इश्यू नाही आला. डाळ म्हणजे डाळीचं पाणी चांगलं पचलं त्याला. आणि आता पण भाताची पेस्ट बघू. आणि सुरुवातीला काही जास्त ते पित नाही, 1-2-3 चमचेच पिला सकाळी पण. आणि आता बघू, ते पण मी तुम्हाला सांगेन. ही आहे भाताची पेस्ट जी मी त्याला दिली आणि त्याला पचलीसुद्धा. तो 6 महिन्यांचा होईपर्यंत मी त्याला हेच रुटीन ठेवलं होतं की सकाळचं मुगाच्या डाळीचं पाणी म्हणजे पेस्ट आणि संध्याकाळच्या वेळेस भाताची पेस्ट. सो असं 15 दिवस देत होते आणि पाणीसुद्धा मध्ये मध्ये देत होते. तो गाईज आता आम्ही खाणार आहे शेवपाव. हा प्रणाली त्यांच्या कॅम्पसमधला फेवरेट कॅम्पस म्हणजे सिंहगड कॉलेजचा कॅम्पस. तिथे खूप फेमस शेवपाव मिळतो. सो तिथे गेला की त्याने घेऊन येतात. आणि बघा कसा आहे शेवपाव, खूप टेस्टी लागतो. झालं.
The next day. हाय गाईज, आज आहे 24 मे. आता झालेली रात्रीची वेळ आणि आम्ही आज बनवलेली आहे बार्बेक्यू मिसळ. आता आम्ही जेवण करणार आहे, तर मी तुम्हाला फुल सेटअप दाखवते. अजून मी एकदा बनवली होती, ते पण एकदा ब्लॉगमध्ये टाकलेलं होतं, तर तुम्ही बघून घ्या की काय काय आहे बार्बेक्यू मिसळमध्ये आणि कशी बनवली आहे. हे पाव, देन इकडे आहे पिवळ्या बटाट्याची भाजी, पोहे, कांदा, लिंबू आणि कोथिंबीर, दही, फरसाणा आणि मेन आयटम तो म्हणजे मटकीची आमटी. असं सगळा सेटअप आज आमचा लागलेला आहे आणि आम्ही आता जेवण करणार आहे. अर्जुन, हाय गाईज. सो आज आहे सॅटर्डे आणि आम्ही आलेलो आहे अर्जुनला आता लवकरच 6 महिने कंप्लीट होणार आहे. त्याचा 6 मंथ बर्थडे आहे, तर त्याच्यासाठी ड्रेस घ्यायला फर्स्ट क्रायमध्ये आम्ही कोथरूडच्या फर्स्ट क्रायमध्ये आलेलो आहे. जे सिंहगड रोडचं होतं, धारी पाट्यावरचं, तर ते थोडंसं छोटं आहे म्हणून आम्ही इकडे आलेलो आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. प्रभाकर आणि अर्जुन, आणि आपण कोणाची शॉपिंग लावलोय? अर्जुनच्या. फर्स्ट क्रायमध्ये तर आम्हाला काहीच भेटलं नाही, सो आम्ही चाललेलो आहे आता फर्स्ट क्रायच्याच बाजूला कॅरेट लेन आहे. खूप दिवस झालं मला कॅरेट लेनमध्ये जायचं होतं, सो कोइन्सिडेंटली होतं, म्हटलं चला जाऊया. कॅरेट लाईनमध्ये प्युअर डायमंड्स भेटतात आणि मला डायमंडचे इयरिंग्स घ्यायचे होते. सो चला आता बघूया कसं आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे. कुठे आले आपण? कुठे आले अर्जुन? हां, हे बघा, हे असं आहे शॉप. इथे गेल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज मिळतील. मला डेली वेअरसाठी इयरिंग्स घ्यायचे होते, सो मी मोस्टली त्यामध्येच बघणार होते, पण एकदा शॉपमध्ये चक्कर मारून पाहिलं की काय काय व्हरायटीज आहेत आणि खूप छान छान व्हरायटीज होत्या. रिंग्समध्ये, इयरिंग्समध्ये, गळ्यातले मंगळसूत्रांमध्ये, मंगळसूत्रांचे जे पेंडंट्स असतात त्यामध्ये, मेन विमेन ह्या दोन्ही कॅटेगरीमध्ये होत्या. बट मी वेळ कमी होता, सो इयरिंग्सच ट्राय केले. इथे बघा, मी डेली वेअरसाठी ट्राय करत होते आणि मग मला हे एक आवडलं छोटंसं छान, जे मला डेली वेअरमध्ये घालता येईल आणि सगळ्या कपड्यांवर सूट होईल. सो फायनली ते घेतलं. हे बघा, हे असं होतं पॅकिंग आणि आम्ही यायला निघालो. सो गाईज, शॉपिंग झालेली आहे, बिलकुल अनएक्सपेक्टेड होती. सो गाईज, अशा तऱ्हेनं मी स्वतःलाच गिफ्ट केले डायमंड इयररिंग्स. स्वतःच्या चेकलिस्ट जेव्हा आपण स्वतःच कंप्लीट करत असतो तेव्हाचा आनंद एक वेगळाच असतो. सो ह्या नोटवरती हा व्लॉग मी इथंच थांबवते. टाटा, बाय बाय.